मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आज एक चांगली बातमी आली पॅरिसहून. आपणा सर्वांना माहीतच आहे की पॅरिसला सध्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे आणि भारताचा 117 जणांचा चमू त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि यापैकी मनू भाकर तिने आज एक कांस्य पदक मिळवलं. ती 10 मीटर एअर पिस्तूल या प्रकारामध्ये तिला हे मिळालेलं आहे. आणि त्यामुळे निश्चितच आपल्या पदकांचा श्रीगणेश झालेला आहे. भारताने खातं उघडलेलं आहे आणि आता विविध स्पर्धा ज्या पुढे होणार आहेत त्यामध्ये अ, विविध प्रकारांमध्ये आपल्याला पदकं मिळायची संधी आहे. आणि मनू भाकर हिच्याविषयी जर बोलायचं झालं तर नेमबाजीमध्ये तिने जे पदक मिळवलेलं आहे त्यामध्ये ती पहिली महिला पण ठरलेली आहे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी या प्रकारात. कारण यापूर्वी आपणास माहित आहे अभिनव बिंद्रा आहे, राजवर्धन राठोड आहेत, विजय कुमार आहेत, गगन नारंग आहेत. यांनी पदकं मिळवलेली आहेत आणि आता ही 5वी मनू भाकर ही हरियाणाची आहे. यापूर्वी यंग ऑलिम्पिकमध्ये सुद्धा तिला सुवर्णपदक मिळालेलं होतं आणि 2020ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये अगदी थोडक्यात तिचं पदक निसटलेलं होतं. आणि त्याचा मात्र आता तिने पुरेपूर हे पदक जिंकून मला असं वाटतं की एक काय म्हणतो आपण की त्याला बदला घेतलेला आहे असं म्हणता येईल की पुरेपूर. कारण त्यावेळेस थोडक्यात हुकल्यामुळे तिनं प्रयत्न सोडले नाही. तिनं प्रयत्न चालू ठेवले. त्याला कारण ऑलिम्पिक स्पर्धा हे 4 वर्षांनी होतात आणि त्यामुळे 4 वर्षांनंतर होण्यासाठी एक मानसिक संतुलन असेल, एकाग्रता असेल, सराव असेल, कठोर परिश्रम असतील, या सगळ्या गोष्टींची पदक मिळवण्यासाठी आवश्यकता असते. आणि हे सगळं केल्यानंतर जेव्हा थोडक्यात पदक जातं तेव्हा तुम्ही त्या मानसिक अवस्थेचा निश्चितच विचार करू शकता. त्यामुळे ती त्या मानसिक अवस्थेतून 2020 जेव्हा टोकियो या ठिकाणी स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये ती गेली होती आणि त्यामुळे या पदकाचं महत्त्व हे विशेष आहे की तिने यावेळेस हे करून दाखवलं, पदक मिळवून दाखवलं. आणि हे पदक हे तिला सुद्धा खरोखरच तिनं जे मिळवलेलं आहे त्यामध्ये खूप तिचा आत्मविश्वास वाढवणारं ठरणार आहे हे निश्चित. कारण तिनं त्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की मी याच्यावर थांबणार नाही, मी पुन्हा आता पुढे अजून हे मिळवण्यासाठी पुढचं म्हणजे तिला म्हणजे रौप्य पदक, सुवर्ण पदक यासाठी प्रयत्न ती करणार आहे. तर चांगली गोष्ट आहे. प्रत्येक खेळाडूचं हे असा विचार हा असला पाहिजे. यामध्ये तिने जेव्हा पत्रकार परिषद झाली त्यामध्ये यशाच्या मागची कारणं सांगताना एक कारण जे तिने सांगितलं ते खरोखर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे. तिने असं सांगितलं, "मी रोज गीता पठण करतो." एक पहा, आपल्याकडे गीता आहे आणि त्या गीतेचं किती महत्त्व आहे. जीवनाचं सारं सार त्या गीतेमध्ये आहे. तिने असं सांगितलं, की श्रीकृष्णांनी जे अर्जुनाला सांगितलं, की फळाची अपेक्षा करू नको. प्रयत्नात सातत्य ठेव. प्रयत्न सतत करत राहा. कधी ना कधी सर्वोत्तम यश हे प्राप्त होईलच. पण आपण फळाची अपेक्षा ठेवतो आणि त्या ठिकाणी दडपण येतं. तर मनू भाकर हिने हेच सांगितलेलं आहे, की मला दडपण नव्हतं. कारण मी गीता पठण करते आणि त्यातून मी गीतेतून बोध घेतलेला आहे. त्यामुळे मला दडपण असं नव्हतं. अर्थात तुम्ही बघा ही जागतिक पातळीवर ही स्पर्धा होते. आणि किती मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूच्या मनावर दडपण असेल कारण ते त्या देशांचं ते प्रतिनिधित्व करीत असतात. त्या देशांमधले लोक, त्यांच्या अपेक्षा, त्यांचं ओझं आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण आपली गीता जी आहे त्या गीतेतून तिने जे काही त्याचं सार सांगितलं आणि त्याचा तिला उपयोग झालेला आहे. तिने सांगितलं मला दडपण नव्हतं, फक्त उत्तम कामगिरी करायची हे मात्र माझे अगदी मी ठरवलेलं होतं मनोमन. आणि निकाल समोर आहे. आपण पाहतोय तिने पदकाची प्राप्ती केलेली आहे. अर्थात तिने हे पदक सर्व देशवासियांना अर्पण केलेलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच पदक जिंकल्यासारखा एक मनामध्ये आपल्या भाव येतो आहे. आपल्याला अतिशय आनंद सर्वांनाच झालेला आहे आणि अभिमानाने आपण आपलं ऊर फुलून आलो. काय होतं की खूप गोष्टी या ठिकाणी लागतात. खेळाडूंना आपण जेव्हा बघतो, खेळाडू जेव्हा परफॉर्म करीत असतात, त्यावेळेस अनेक गोष्टींचा संगम झाल्यावरच असं अत्युच्च यश मिळतं. ज्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य असे 3 पदकं आहेत. ते 3 पदकातलं कोणतंही पदक मिळवण्यासाठी अतिशय मेहनत लागते आणि हिनं जे सांगितलं की त्याच्यामध्ये गीतेचा महत्त्वाचा वाटा आहे. मला तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा वाटला.
कारण आपल्याकडे गीता आहे आणि आपली किती लोकांनी ती वाचलेली आणि किती लोक त्याचं आचरण करतात. कर्माचा सिद्धांत सुद्धा गीतेमध्ये दिलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये जर गीता लक्षपूर्वक वाचली, ती अभ्यासली, कोणातरी अधिकारी व्यक्तीकडून ती समजून घेतली, तर जीवन जगणं अतिशय सोपं होतं असं मला वाटतं आणि जीवनात यश सुद्धा मिळतं. अपयश येऊन गेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या यशाला गवसणी घालू शकता. हेच या मनू भाकर हिच्या यशातून स्पष्टपणे दिसतंय आणि तिने स्वतः सुद्धा ते सांगितलेलंच आहे. त्यामुळे सर्व आपला पदकांत मात्र श्री गणेशा मनू भाकरीने करून दिलेला आहे. आता यापुढे ज्या स्पर्धा होतील त्यात जास्तीत जास्त पदक आपल्या खेळाडूंना मिळोत यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि मनू भाकरची जी वैचारिक बैठक आहे आणि प्लस तिचे जे काही एफर्ट्स आहेत, प्रयत्न, परिश्रम हे मात्र वाखाणण्यासारखे आहेत आणि त्यातून शिकण्यासारखं सुद्धा आहे. त्यामुळे काय हरकत आहे शिकायला? चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत कारण एवढ्या उच्च लेव्हलला, उच्च पातळीवर जाऊन जर यश मिळवता येत असेल, तर खरोखरच गीता ही वाचलीच पाहिजे, ती अभ्यासली पाहिजे, तिचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि व्यवहारात तिचा उपयोग करता आला पाहिजे. मला असं वाटतं की ह्या ही जी घटना घडली आणि त्यानंतर तिनं जे तिचं मत व्यक्त केलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा जर लोकांचं गीतेकडे लक्ष गेलं, म्हणजे बरेच जण गीता वाचतात, नाही असं नाही. पण ज्यांना आयुष्यात उत्तम यश मिळवायचं आहे, त्यांच्यासाठी मात्र निश्चितच एक चांगला सल्ला या ठिकाणी म्हणता येईल. मनू भाकरच्या या वक्तव्यातून मिळत आहे. त्याचा फायदा प्रत्येकाने करून घ्यावा आणि आपल्या खेळाडूंना अधिकाधिक यश मिळो असं सुयश आपण सर्वजण चिंतूया आणि मनू भाकरचं मात्र मनापासून खूप खूप अभिनंदन. सुवर्ण पदकालाही तू लवकरच गवसणी घाल हीच शुभेच्छा. मंडळी, आज या ठिकाणी थांबतो. आता मला वाटतं ऑलिम्पिक चालू आहे, लवकर आपणास भेटावं लागेल कारण सुवर्णपदक भारत जिंकेल याविषयी माझ्या मनात तरी मला नक्की याविषयी खात्री वाटते आणि मला कोणती शंका नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यावेळेस मी पुन्हा आपल्या सोबत समोर येईल, त्यावेळेस बोलूयाच. सध्या इथेच थांबतो. धन्यवाद.